स्वामी समर्थ। तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर देवपूजा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ह्या महत्त्वाच्या गोष्टी माहिती असायलाच हव्यात। त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा। दिवा लावल्याने माणूस गरीब बनतो। देवदेवतांना टिळक नेहमी धार्मिक ग्रंथामध्ये उपासनेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत। पूजा करताना आपण या गोष्टी लक्षात ठेवल्याच नाहीत तर पूजेचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही। याने तुमची पूजा वैध मानली जात नाही। त्यामुळे देवी देवतांची पूजा करताना तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। आपण काही चुका केल्यास ते अशुभ देखील मानले जाते। शुभ परिणाम मिळण्याऐवजी तुम्हाला देवी देवतांच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो। ते ठेवणे आवश्यक आहे, पण त्याआधी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहावा असे जर वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। चला तर मग आजच्या ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। श्री गणेशाचे नेहमी स्मरण करा। आराधनेने पूजेला सुरुवात करा। श्री गणेशाला तुळशीची डाळ अर्पण करणे टाळावे। गणपतीला तुळशीची डाळ अर्पण केल्याने दोष प्राप्त होतो। शिवशंभूला कधीही केतकीचे फुले अर्पण करू नये। काही लोक अगरबत्ती जाळतात, तो बांबूपासून बनवली जाते। अगरबत्ती जाळल्याने पितृदोष निर्माण होतो। शास्त्रात पूजेच्या विधीत कुठेही अगरबत्तीचा उल्लेख नाही। अगरबत्ती अविका केमिकल पासून बनवली जाते। अशी अगरबत्ती देवांना कशी आवडेल? देवांना विशिष्ट प्रकारचे अत्तर आवडते, म्हणून अगरबत्ती तुम्ही वापरूच नका। देवी देवतांना नेहमी टिळक हे अनामिका बोटाने लावले पाहिजे। जर तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावला असेल तर तो डाव्या बाजूला ठेवावा आणि उजव्या बाजूला तेलाचा दिवा ठेवावा। पूजेनंतर देवाला अन्न अर्पण करावे। कोणत्याही वेळी देव आणि देवतांना शिळी फुले व तुम्ही पाणी अर्पण करू नये। पूजेत पवित्रतेकडे विशेष लक्ष द्यावे। कोणतेही न उमललेले फूल किंवा पान तोडले असल्यास देवाला अर्पण केल्यास ते पूजेत वैध मानले जात नाही। तुळस अस्वच्छ हाताने किंवा हात न धुता कधीही तोडू नका। हे आवश्यक आहे। तुमच्या देवघरावर अवजड वस्तू किंवा रद्दी ठेवू नका। हिंदू सनातन धर्मात पंच देवांना मानतात, त्यांची रोज पूजा देखील केली पाहिजे। पंचदेवांचे ध्यान केले पाहिजे, तरच तुम्हाला उपासनेचे पूर्ण फळ मिळते। सूर्यदेव, श्री गणेश, माँ दुर्गा, भगवान शिव आणि भगवान विष्णू यांना पंचदेव म्हटले आहे। रोज पंचदेवांची पूजा केल्याने घरात शांतता आणि समृद्धी देखील कायम राहते। दिवा लावल्याने माणूस गरीब आणि आजारी होतो। दिवा दक्षिण दिशेला ठेवू नये आणि देवाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दिवे ठेवा। दिव्यावर अगरबत्ती जाळणे हे देखील गरिबीचे कारण आहे। पूजा करताना गुरुदेव, ज्येष्ठ एखादी व्यक्ती किंवा पूज्य व्यक्ती आली तर उठून त्यांना तुम्ही नमस्कार करावा आणि त्यांच्या परवानगीने उरलेले काम पूर्ण करावे। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवपूजा करताना आपण कोणत्या अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत की त्या लक्षात ठेवायला पाहिजेत याचबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा। चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।